कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाजूचं समर्थन करता? विषय असा आहे की बघा, सर्वप्रथम आम्ही सांगतो, महापौर कार्यालयामध्ये जे काही घडलं ते अनावधाने घडलं, त्याच्याबद्दल आम्ही समर्थन कधीही करणार नाही. जिथं चूक असेल तिथं चूक झाली, पण ती चूक कुणाची होती, ती कुणी भडकवली हे पण लक्षात आणलं पाहिजे. गेल्या 2 महिन्यापासून ह्या पुणे शहरामध्ये अत्यंत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार चालू आहे. त्याला माध्यम म्हणून आम्ही पत्रकारांकडे गेलो, आम्ही मुख्य सभेमध्ये गेलो, मुख्य सभेमध्ये विषय काढला. मग तो घनकचऱ्याच्या वाहतुकीचा विषय असू, ब्रिजेसचा असू, आणि हा सर्वात मोठा, पुणे शहरातल्या नद्यांमध्ये जलपर्णी नसताना बनावट निविदा करून 23 कोटी लादण्याचा जो प्रकार होता, ह्याचं निवेदन सकाळीच आम्ही आयुक्ताला दिलं होतं. आयुक्तांची वाट बघून बघून थकलो. त्या निवेदनामध्ये आम्ही लिहिलं होतं की ह्या निवेदनामध्ये अधिकारी आणि भाजपचा पदाधिकारी, माजी पदाधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेवकाचा भाऊ, हे राजकीय लोक, त्याच्यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार मिळून 23 कोटी करतात आणि आम्हाला दाद नाही मिळून म्हणून महापौरांच्या दालनामध्ये मांडी घालून आम्ही बसलेलो असताना आणि आमची तक्रार निंबाळकर साहेबांबद्दल असताना की एस्टिमेट कमिटीमध्ये त्यांनी हे बनावट निविदा तयार केली. B2 पद्धतीला बंधन असताना, आयुक्तांनी काढू नये म्हटलेलं असतानासुद्धा B2 पद्धत राबवली. त्यातल्या अटी शर्ती बदलल्या जे त्यांच्या अधिकारात नाही. ह्या सगळ्याचा न्याय मागण्यासाठी आमची दाद, आम्ही अनेक वेळेला भ्रष्टाचाराचे मुद्दे काढतोय, पण ह्याला खुलासा मिळत नाही, साधं लेखी पत्र मिळत नाही. मग महापौरांनी आयुक्तांना फोन लावला होता की 24 तासामध्ये मला अहवाल पाहिजे, निवृत्त न्यायाधीशामार्फत चौघे. तेवढ्यात निंबाळकर साहेबांची एंट्री होती. आम्ही महापौरांना विनंती केली होती की निंबाळकर साहेबांना इथून जायला सांगा, कारण आमची तक्रार त्यांच्यापाशी तर त्यांनी थांबलं नाही. पण तरी पण आमच्यासमोर ते समर्थन करत त्या निवेद्याचं की मी असं केलं तसं केलं महापौरला सांगत राहिले. त्याच वेळेमध्ये पाठीमागणे आमच्या एका नगरसेवकाने असं सांगितलं की अहो, चोऱ्या तुमच्याच खात्यामधनं होतात, तुम्ही काय खुलासा देता. ह्याच्यावर त्यांची अशी प्रतिक्रिया होती की तुमच्या लोकांची लायकी आहे का माझ्यावर आक्षेप घ्यायची. म्हणून मग मी उठून त्यांना म्हणले की तुम्ही आमची लायकी काढणारे कोण, असं विचारण्यामध्ये तिथं गोंधळ निर्माण झाला. त्यांचे सेक्युरिटी बॉडीगार्ड त्यांना वाचवण्यामध्ये आम्हाला धक्का दिला, आम्हाला पाठीमागं ढकललं. तुम्ही व्हिडिओ जर बघितलात तर आमच्याकडनं तोंडातनं एकही अपशब्द निघाला नाही. पण आमचं त्याही पुढचा मुद्दा आहे की या 22-23 वर्षामध्ये अरविंद शिंदे व्यक्तिगत म्हणून एका चतुर्थ श्रेणीच्या कामगाराला सुद्धा कधी आरतुरं बोललेलं नाही आहे, आवाजावं घातलेलं आहे. अभियंता संघाला माझं बोलणं की पुणे शहराच्या विकासामध्ये तुमचा खूप मोठा हात आहे आणि तुम्ही कायम राहिलेला आहात. पण तुम्हाला आठवत असेल या अभियंता की तुमच्या एका अभियंताला, अतिक्रमणाच्या अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयामध्ये ज्या वेळेला मारलं होतं आणि त्यांनी तक्रार केली, त्यावेळेला सुद्धा 353 गुन्हा नव्हता दाखल केला, पण तुमच्या अभियंतावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यावेळेला हाच अरविंद शिंदे होता जो सभागृहामध्ये बोलला होता आयुक्ताला की तुम्ही कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलं नाही, ते एक वेळ वाईटपणा येईल. आणि त्यावेळेला माझ्यावर जे खोटे आरोप झाले ह्याचे साक्षीदार तुम्ही आहात. परत दुसरा मुद्दा सांगतो की ज्या वेळेला स्वीकृत सभासद होतं त्यांनी सभागृह नेत्याच्यापासनं महापौर नेत्याचं कार्यालय फोडलं, त्याच्याकडनं पैसे भरून घेतले, पण कधी त्याच्यावर 353 किंवा कोणत्या पद्धतीचं केलं नाही. पण त्यावेळेला अनावधानाने महापौराच्या कार्यालयात जे घडलं, रात्री 11 वाजता अरविंद शिंदेवर गुन्हा दाखल होतो आणि 1 वाजता 30-35 पोलिसं मिळून माझ्या घरी पोचतात, माझ्या मुलाला दमबाजी करतात, रात्री पहाटे 3:30, 4, 5 वाजेपर्यंत थांबून राहतात मला अटक करण्यासाठी. एवढा मोठा गुन्हेगार आहे मी. इथं पुणे शहरामध्ये मर्डर करून तुम्हाला अजून भेटत नाही. 353चा आणि आम्ही आमच्या या पुणे शहराच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला तर तुम्ही एवढं तत्परतेने पोलिसं माझ्या दारामध्ये मला अटक करायला. मी न्यायालयाचे आभार मानेल, वकिलाचे आभार मानेल की त्यांनी तो न्यायाने अटकपूर्व जामीन मिळाला. पण परत एकदा महानगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला माझा प्रश्न आहे की त्यांनी स्वतःला विचारावं की अरविंद शिंदेकडनं तुम्हाला कधी आजपर्यंत आरोतुरं झालं आहे का, आणि झालं असेल तर निश्चितच मी तुमचा गुन्हेगार असेल. पण जे अधिकारी हे भ्रष्टाचार करतात पण बळीला तुम्हाला देतात, आजपर्यंत तुमचे जेवढे भ्रष्टाचाराचे मुद्दे निघाले त्यात एकही वरिष्ठ अधिकारी निलंबित झाला नाही, पण प्रत्येक वेळेला तुम्ही अभियंते निलंबित झालेत, हे सुद्धा विसरू नका. एवढंच तुम्हाला सांगणे, पुनश्च एकदा आंदोलन करणं, संप करणं हा तुमचा अधिकार आहे. जे घडलं त्याचं मी समर्थन करणार नाही, पण जे व्हायला नव्हतं एका भ्रष्ट अधिकाऱ्याला, त्याच्या भ्रष्ट कारस्थानाला आपण पाठीशी घालताय, तेवढं पुणे शहराच्या वतीने, कारण पुणेकर तुम्ही आहात, पुणेकर मी आहात. अधिकारी फक्त 3 वर्षासाठी येतात, आपापलं लुटतात आणि निघून जातात, पण पुणे शहराचं हित जेवढी जबाबदारी तुमची आहे तेवढी माझी आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला आव्हान आहे की पुणे शहराचं हित पाहणं तुमची आणि माझी जबाबदारी आहे.